ओम नमः शिवाय. आधी आम्ही जेव्हा लहान ही शेतातली भाजी काढलेली आहे. सुंदर एकदम. सक्सेसफुली एक आंबा काढलेला आहे मी. हा ऊस आहे. वा ना भाजी काढायला. So hello beautiful souls, welcome back to my mini world where things are unsorted but life's going on. So आज माझं कॉलेज होतं ऑफ आणि म्हणूनच आम्ही डिसाईड केलो टू गो टू वैजनाथ टेम्पल विच इज अप्रॉक्सिमेटली आय गेस 17 किलोमीटर्स फ्रॉम बेलगाम. आणि आम्ही चाललोय मम्मा आफ्टर किती 2-3 इयर्स ना. हां आम्ही चाललोय तिथे आफ्टर 2 to 3 इयर्स. लेट्स सी काय डेव्हलपमेंट झालंय त्या मंदिरमध्ये आणि लेट्स सी हाऊ दिस गोज. सो वैजनाथ जसं की मी म्हटलं की 17 किलोमीटर्स आहे. वैजनाथ यायच्या आधी एक गाव लागतं दॅट इज शिनोळी जे माझ्या आजोबांचं गाव आहे आणि तिथे अजून आजोबांचे भाऊ वगैरे सगळे आहेत. सो आपण त्यांनाही भेटणार आहे मंदिरला जाऊन आल्यानंतर. आय थिंक शिनोळी इज ऑल्सो लाईक अप्रॉक्सिमेटली 14 किलोमीटर्स आहे शिनोळी सुद्धा. आम्ही शिनोळीला जाऊन येत असतो जेव्हा जेव्हा शिनोळीची जत्रा असते तेव्हा पण खूप मजा येते. ह्याच रोडला जाता जाता आपल्याला एक मंदिर दिसतं जे बेळगाव मधलं फेमस गणपती मंदिर आहे. हिंडलगा गणपती मंदिर आहे ते पण आपल्याला जाता जाता दिसू शकतंय. गणपती बाप्पा मोरया. A few moments later. सो शिनोळी एंटर केलेलो आहोत आपण आणि इथे जे आहेत ना हे मी म्हटलं ना तुम्हाला की मगाशी मामांचं घर वगैरे आहे ते आता नको जायला. आपण आधी आपण वैजनाथला जाऊया आणि मग त्याच्यानंतर आपण ह्यांच्या घरी जाऊया. माय गॉड गाईज मी व्हिडिओ मध्ये नाही घेऊ शकले हे पण आता जस्ट कारच्या पुढे इतका मोठा साप आला की काय नव्हेच आणि मी जे ब्रेक मारले. ओ माय गॉड. पण चांगला आहे. मंडेच्या दिवशी आम्हाला स्नेक दिसला. दिस इज द एंट्रन्स मंदिरचं आणि बाजूचं हे पण खूप मस्तच आहे. हे आहे एंट्रन्स आणि इथे छान फुलं वगैरे पण आहेत, हार वगैरे पण आहेत. आता लेट्स गो इनसाइड. आणि मम्मा इथं घ्यायले फुलं. काय म्हणते त्याला पूजेचं साहित्य मम्मा घ्यायला लागले इथे. आणि हे आय थिंक इथं कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे मंदिरचं. मी म्हटलं तुम्हाला जसं की आधी मी म्हटलेलं की डेव्हलपमेंट व्हायला आहे मंदिर तसंच डेव्हलप व्हायला लागलं आहे मंदिर. काहीतरी कन्स्ट्रक्शन चाललेलं आहे इथे आणि आय थिंक कुठली तरी पूजाही चालू आहे आत. सो लेट्स सी, लेट्स गो इनसाइड. हे मंदिर असं आहे आतून. ओम नमः शिवाय. तर आम्हाला समजलं की अजून एक मंदिर आहे इथे. आपण ह्या मंदिरच्या आपण आत जाऊन बघूया. हे आरोग्य भवानी माताचं मंदिर. सुंदर एकदम. तर आम्ही मंदिरात आता इथे बसलोय आणि
माझं लक्ष गेलं ह्या पिलर्सकडे आणि तुम्ही बघू शकाल की हे पिलर्समध्ये ना असं छान कोरीव काम केलेलं आहे. हे आता ॲक्च्युली पेंटिंग वगैरे केलेलं आहे, पण ह्याच्या आधी सुंदर एकदम असं कोरीव काम ह्याच्यावर केलेलं होतं. सो हेच दिस इज व्हेरी हिस्टॉरिक आर्किटेक्चर आय वुड से. आणि अजून तिथे पण ना माहिती दिलेली आहे आणि ती पण वाचूया एकदा नेमकं की आहे काय ते. तर इथे एक काका आहेत, तर जे काका आहेत आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊया. थोडीशी या मंदिराबद्दल माहिती द्या. हे फार पुरातन मंदिर आहे, इसवी सन पूर्व आहे म्हणजे हेमाडपंथी मंदिर आहे आणि या ठिकाणी महाशिल्पी जकणाचार्याने बांधलेलं मंदिर आहे. आणि या ठिकाणी म्हणजे कसं हे वैद्यनाथ आणि आरोग्य भवानी अशा देवांची नाव आहे. ज्या वेळेला लक्ष्मणला रावणाचा बाण लागलेला त्यावेळेला हनुमान द्रोणागिरी पर्वत आकाशमार्ग म्हणून जात असताना या ठिकाणी हात पडलेला आहे म्हणून या ठिकाणी वैद्यनाथचे नाव आता दवना यात्रा होते. हस्त नक्षत्रावरती देवाच्या शंकर पार्वतीचं लग्न होते. हां, हस्त नक्षत्रावर रात्री 12 वाजता लग्न होतं. रात्रभर पालखी फिरते इथं. त्यावेळेला कडोलीवरून पालखी इथं येते आणि त्या पालखी आल्यानंतर देवाचं लग्न होतं आणि गावातील जाधव कासनकाठी येते इथे वैजनाथाची, ती गावामध्ये असते, ती घेऊन येतात वाजत. त्यावेळेला इथे अशा प्रकारे सुंदर आपल्याला माहिती मिळालेली आहे या मंदिराची. थँक्यू. तर मंदिरातून आपण बाहेर आलं की असा मस्त छान असा व्ह्यू आपल्याला दिसतोय आणि सो प्रेटी. हे बहुतेक आपल्याला अर्ध महाराष्ट्र आणि अर्ध कर्नाटक असं दिसतंय ना. तर असं सुंदर दर्शन झालेलं आहे, मस्त झालेलं आहे. आता आपण जाऊया मामांच्या घरी. सो इथे एक पाण्याचा कुंड आहे जो मी दाखवेन आता तुम्हाला. सो असा आहे तो पाण्याचा कुंड. कुठे आहेत? ओ येस, ॲक्च्युली मासे आहेत त्याच्यात. हां, राईट राईट राईट. नाईस. आणि अशा प्रकारे सुंदर दर्शन झालेलं आहे आणि आता आपण चाललोय मामाच्या घरी आणि सुंदर व्ह्यू पण आहे इथे जर तसं बघायला गेलं तर. वाव फिलिंग आहे मला कम्प्लीट. तर आम्ही पोचलोय माझ्या मामाच्या घरी आणि मला सांगा आता आपल्या शेतात काय काय येतंय? आमच्या शेतामध्ये ऊस येतंय, हा पालक भाजीपाला काय तर खायला, हा असंच की लाल भाजी म्हण, असं काय बी करायचं खाऊ साठी, कणस म्हण, हा. नाईस आणि नाईस. काय भाकरी हा तेवढंच केले का. चांगलंय. A few moments later. तर आता आपण चाललोय शेतात भाजी काढायला. आय एम सो एक्साइटेड कारण हे आमचं तर शेत आहे एवढं मोठं आणि शेतात भाजी काढणार. पहिल्यांदा मी शेतात अशी भाजी काढणार आहे. ओ माय गॉड. आणि इथं मस्त भाजी लागली. कुठली भाजी आहे मम्मा? अरे वा. तर एवढ्या सगळ्या भाज्या आहेत इथे आणि लेट्स सी भाजी कशी काढायची शिकते मी आता आजींकडून. कशा काढता तो भाज्या मला पण शिकवा. चला शेतातली भाजी आता मी पहिल्यांदा काढायला ट्राय करते. भाकरी न खाऊच लई छान म्हण. ये शेतातली भाजी काढलेली आहे. हे घे घाल त्याच्यात. तो आंबे काढलाय. सो लेट्स सी. आता मी पण आंबे काढायला ट्राय करणार आहे. आता आंबे आम्ही लहान असताना आम्ही ना यायचो शिनोळीत आणि असे आंबे वगैरे काढायचो.
सो मी हे खूप महिन्यांनी नाही, मी हे खूप वर्षांनी करणार आहे आता. फायनली आंबे काढणार आहे शिनोळीच्या झाडातले. तर लेट्स सी. किती काढलास? वा वा, मला पण सांग ना, मी पण काढते. आंबा हे असं अडकवायचं का? ओके, लेट्स ट्राय वन मोर टाइम. अडकलं का? काढला मी, एक आंबा काढला. ओके, आणि खूप मोठा दिसतोय तरी हा. येस, सक्सेसफुली एक आंबा काढलेला आहे मी झाडावरून. हे घे. अरे हे घे. नाईस. काढण्यासाठी मी ट्राय. ओ आला, सेकंड पण आंबा काढला मी. नाईस, मस्त मोठा आहे. येस, हे घे. काढत तो मी, बाबा झाला मला. सो अशी मजा. आम्ही खूप लहान असतो, आम्ही खूप या झाडावरचे आम्ही आंबे काढलेले आहेत. आणि मला ते डेजावू झालं ॲट दिस पॉईंट. कारण लहान असताना आम्ही मामा, जे रिया, यशोधन, जे तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं असाल ना, ते मी, दिया, मनुराज, आम्ही ना खूप यायचो आणि असे खूप असे आंबे वगैरे काढायचो झाडावरती. सो मला ते डेज आठवण आलं एकदम. हे जेवढा लांबपर्यंत दिसतंय ते तेवढं आमचं शेत आहे असं म्हटलं तरी चालेल. आणि इथे बहुतेक आहेत ते भाज्या सगळ्या लावल्यात ज्या मी मगाशी काढल्या. आणि इथे हे पण भाज्याचं, आय डोंट नो हे काय आहे, पण भाज्या असतील. आणि इथे आहे मम्मा पण भाजी काढायला, आय गेस. हा ऊस आहे. मका म्हणजे कॉर्न. ओ नाईस. आणि मनुराज मँगोज घेऊन आलेला आहेत. दाखव रे, किती मिळाले? वा नाईस. हां 7. वा नाईस. एक आजीचं घर झालेलं आहे. आता आपण चाललोय दुसऱ्या आजींच्या घरी, म्हणजेच माझ्या दुसऱ्या मामाच्या घरी, जे बिलकुल जे कम्प्लीट असं ऑपोजिट घर आहे. तर लेट्स गो आता त्यांच्या घरात. असं मस्त आलं की मस्त सगळ्यांना भेटून जायला मला खूपच आवडतं. सो त्यामुळे आता मस्त बघूया आता इथे मामा आणि आजी काय करायलेत. आपण किती महिन्यानंतर येतो मामा शिनोळीला? 4 महिन्यांनी असतो. आम्ही येतो 4 महिन्यांनी. आणि मामा मला ऑलरेडी दिसलेला आहे. सो इकडे आमचं भेटून झालेलं आहे सगळ्यांना. आणि ॲक्च्युली आजी नव्हत्या, कारण आजी गेलेत शेतावर. सो मला ते घ्यायला नाही आलं. ऑल्सो इथे ना गाय आहेत, इफ दिसत असेल तर. येस, थोडंसं दिसतंय. सो गाईज, दॅट्स इट फॉर टुडे. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि असे व्हिडिओ जर तुम्हाला परत जर बघायचे असतील तर नक्की सबस्क्राईब करा. टिल देन टेक केअर, बाय बाय, अँड मीट ऑल इन द नेक्स्ट व्लॉग.